हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण तिखट शेव तयार केलेली आहे. लसूण तिखट शेव तयार केलेली आहे ती आज आपण बघणार आहे. त्यासाठी आपण अर्धा किलो बेसन चाळून घेतलेले आहे. 2 चमचे जिरे, 1.5 चमचा ओवा आणि चवीसाठी मीठ टाकून आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे. जिरे, ओवा आणि मीठ यांची आपण पावडर तयार करून घेतलेली आहे. पाऊण वाटी आपण लसूण घेतलेला आहे. त्यामध्ये पाणी घालून आपण लसणाची पेस्ट तयार करणार आहे. लसणाची पेस्ट आपण बेसनच्या पिठामध्ये मिक्स करत आहे. जिरे आणि ओवा आपण मिक्सरला बारीक करत असताना त्यामध्ये मीठ टाकले होते, त्यामुळे आता आपण मीठ टाकणार नाही आहे. थोडीशी आपण यामध्ये हिंग पावडर टाकत आहे. 1 चमचा हळद पावडर टाकत आहे. 1 चमचा लाल तिखट पावडर टाकत आहे. आणि हे सर्व आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. दोन 3 चमचे कडकडीत तेलाचे मोहन तयार केलेले आहे, ते आपण बेसनच्या पिठावरती घालत आहे. तेलाचे मोहन घातल्यानंतर पीठ चांगले आपण एकत्र मिक्स करून घेणार आहे. आणि थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ बेसनचे भिजवून घेणार आहे. तर बेसनचे पीठ आपण जास्त घट्ट मळत नाही आहे, तर आपण पातळ पीठ असे मळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण शेव तयार करण्यासाठी पीठ मळून तयार केलेले आहे. तर हे मळून घेतलेले पीठ आपण 15 मिनिटे असेच भिजत ठेवले होते. आता हे आपण थोडेसे पाणी टाकून पातळ करून घेत आहे. आणि शेवग्याच्या साच्यामध्ये भरून आपण शेव पाडून घेणार आहे. तेल आपण गरम करून घेतलेले आहे आणि मध्यम आचेवरती आपण शेव दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहे. आणि तळून झाल्यानंतर आपण काढून घेणार आहे. सर्व शेव आपण तेलामध्ये तळून काढून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण लसूण शेव तयार केलेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.